म्हणून आजचा जो मेळावा आहे ही सुरुवात आहे, ही जागृतीची सुरुवात आहे, हे सकारात्मक विचार रुजवण्याची सुरुवात आहे. पण हे सकारात्मक विचार ही देसाई साहेब सिंग साहेब केव्हा रुजवला जातात माहिती आहे? जेव्हा कोणीतरी माहिती देणार आहे. आमच्याकडे माहितीच नाही की दुधाबद्दल कसं करायचं, त्या गायी कशा घ्यायच्या, त्या किती दूध देणार असाव्या, त्याचं टेस्टिंग कसं करावं. जळगाव जामोद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय कुटे यांच्या मातुश्री स्वर्गीय उर्मिळाताई कुटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्तानं भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन जळगाव जामोद येथे करण्यात आलं. मान्यवरांच्या उपस्थितीत मातोश्री उर्मिळाताई कुटे यांचं त्यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन यावेळी मेळाव्याला राज्यभरातील ख्यातनाम तज्ञ आणि विशेषज्ञ या निमित्तानं उपस्थित होते. जळगाव जामोद संग्रामपूर आणि शेगाव या तालुक्यातून मोठ्या संख्येने या मेळाव्याला शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी आलेल्या संपूर्ण पाहुण्यांचं स्वागत त्यांना वृक्षाची रोपे देऊन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं. श्रीराम कुटे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचं यथोचित स्वागत आणि सत्कार करण्यात आला. कुटे ग्रुपचे प्रमुख डॉक्टर काळपांडे यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. फाउंडेशनच्या वतीने जे विविध कार्यक्रम राबवले जातात याचा आढावा यावेळेस डॉक्टर काळपांडे यांनी वाचून दाखवला. कोल्ड स्टोरेज, केळी उत्पादक आणि शेतीचे व्यवस्थापन तसेच शेणखताचा वापर आदी बाबतीत मार्गदर्शन यावेळेस करण्यात आलं. आपली उत्पादने टिकवून ठेवण्यासाठी म्हणून कोल्ड स्टोरेज किती आवश्यक आहे या बाबतीचं मार्गदर्शन आमदार कुटे यांचे ज्येष्ठ बंधू यांनी यावेळेस उपस्थितांना केले. अनेकांनी यावेळेस या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती आणि आलेल्या मान्यवरांचं मार्गदर्शन हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य होतं. जळगाव जामोद येथील भव्य सभागृहात हा शेतकरी मेळावा हजारोच्या संख्येनं संपन्न झाला. ह्यावेळी बोलताना आमदार कुटे यांनी सांगितले की आम्ही जवळपास 1-1.5 वर्षापासून पाटील साहेब की आपल्या भागामधल्या शेतकऱ्यांना युवकांना कशा प्रकारे आर्थिक स्रोत जो आहे इन्कम हे कसं वाढवता येईल आणि या भागामध्ये त्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये एक अर्थकारण कसं वाढवता येईल, तेव्हा घर कसं सक्षम होईल म्हणून 1-1.5 वर्षापासून आमचा प्रयत्न चालू आहे. मुंबईमध्ये मीटिंग चालू असतात, कधी बारामतीला, कधी इंदापूर, कधी मोठे भाऊ सोलापूर जातात, कुठं आमचं फिरणं चालू असतं. कारण शेवटी या जगात हे बघितलेलं आहे, इन्फॉर्मेशन जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही. इन्फॉर्मेशन हे सगळ्यात महत्वाचे. दुसरं ते इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर, ती माहिती मिळाल्यानंतर त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास करणे. माहिती मिळाली फायदा होईल की नाही, पहिले फायदा तोटा त्याच्यामधल्या निगेटिव्ह गोष्ट शोधणं आपण सांगतो. निगेटिव्ह नकारात्मक गोष्टी शोधायच्या. हे जर केलं काय ते केळी व्यवस्थित नाही होणार, आणि आता केळीला भावच नाही राहिले, फेकूनच द्यावं लागते. हा जर सुरुवात नकारात्मक विचार करून दुधाचे असंच नाही, ते गाईला कुठं हे करावं आणि कोणाजवळ डेअर आहे, गाईचं शेण का मी काढावं की तिनं काढावं, त्याने काढावं की गरीब ठेवावं. या नकारात्मक विचारामध्ये जर आपण गुंतत गेलो
तर आपण काही करू शकत नाही, काहीही नाही. आणि म्हणून आजचा जो मेळावा आहे ती सुरुवात आहे. ही जागृतीची सुरुवात आहे, हे सकारात्मक विचार रुजवण्याची सुरुवात आहे. पण हे सकारात्मक विचारही देसाई साहेब, सिंग साहेब केव्हा रुजवल्या जातात माहिती आहे? जेव्हा कुणीतरी माहिती देणार आहे. आमच्याकडे माहितीच नाही की दुधाबद्दल कसं करायचं, त्या गायी कशा घ्यायच्या, त्या किती दूध देणाऱ्या असाव्या, त्यांचं टेस्टिंग कसं करावं, त्याला खाद्य कोणतं दिलं तर फॅट्स आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, हे तर माहितीच नाही. तर मग आम्ही किती सकारात्मक विचार केला आणि किती अभ्यास करायचा प्रयत्न केला, तो अभ्यास प्रोट करा आणि पाहिजे त्या प्रमाणात त्याचा रिझल्ट मिळत नाही. पाहिजे त्या प्रमाणात रिझल्ट मिळत. मानसिकता आहे युवकांमध्ये आहे, शेतकरी याही भागामध्ये आहे, जशी पश्चिम महाराष्ट्रात आहे तशी इकडे मानसिकता आहे. पण तो माहितीचा अभाव, नॉलेज, आता सगळं जे आहे ते नॉलेजवर आहे. कॅमेरामन नितीन ढगेसह प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, जळगाव जामोद.